आज आपण टॅमॅटो ऑमलेट कसं बनवायचं ते पाहूया. तर अर्धा मी टॅमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. एकदम बारीक कापून घ्यायचं आहे. बारीक कापलेली मिरची घ्यायची आहे. त्याच्यानंतर चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं आहे आणि टॅमॅटो आणि मिरची एकदम अशी कुस्करून घ्यायची हाताने. टोमॅटो चांगला कुस्करून झाला की याच्यामध्ये हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर पाववाटी मी बेसन घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं आहे. मीडियम ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आहे कोथिंबीर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता. आता हे मिश्रण परत एकदा चांगलं मिक्स करून आपल्याला तव्यावर असं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पातळ पसरवायचं आहे. खूप जाड ठेवायचं नाही, असं पातळ पसरवायचं आहे. हे बघा, हाताने पण असं पसरवलं तरी चालेल. पण सगळीकडनं व्यवस्थित पातळ करायचं म्हणजे ऑमलेट चांगलं भाजलं जातं. आता बाजूनी तेल सोडायचं आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. चांगलं भाजून द्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 मिनिटांनी झाकण उघडून वरून तेल लावायचं आणि पलटी करायचं आणि चांगलं असं दाबून भाजून घ्यायचं म्हणजे कच्चं राहणार नाही. हे टॅमॅटो ऑमलेट खायला खूप छान लागतं. तर तुम्ही पण असं टॅमॅटो ऑमलेट बनवून बघा. आता शाळा चालू झालेल्या आहेत. मुलांना पण डब्याला काय वेगळं द्यायचं असेल तर त्यांना पण डब्याला बनवून द्या.